कृष्ण हरी मंडळी, आज आहे खामगाव ते शेगाव पायवारीचा दिवस आणि सकाळचे 5 वाजले आहे आणि आता मी निघाले घरून मंदिरापर्यंत पायवारीसाठी। पाऊल पाऊल चालत जाऊ माऊलीच्या त्या दारी, मुखी नाम गजाननाचे मनामध्ये भक्ती भारी। टाळ मृदुंगाच्या गजरात रंगली भक्तीची वारी, गण गण गणात बोते म्हणत निघावली शेगावची वाट सारी। कधी विचार केलाय का 17 किलोमीटरचा रस्ता हजारो लोक पायी का चालतात? कारण हा फक्त खामगाव ते शेगावचा प्रवास नाही आहे, ही आहे गजानन माऊलीच्या चरणी पोहोचण्याची भक्तीची वाट। श्री गजानन महाराज संस्थानची पंढरपूर वारीची परंपरा 1968 पासून सुरू आहे। परतीच्या प्रवासात पालखी खामगाव मार्गे शेगावकडे येते आणि खामगावपासून शेगावपर्यंतचा हा टप्पा म्हणजे भक्तीचा एक अविस्मरणीय अनुभवच। डोक्यावर टोपी, भगवे झेंडे, हातात टाळ मृदुंग आणि मुखी एकच जयघोष, गण गण गणात बोते। पण या वारीत मला सर्वात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे इथला सेवाभाव। रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी चहा पाणी, नाश्ता, फराळ आणि जेवणाची व्यवस्था आणि थकलेल्या वारकऱ्यांसाठी तर किती सुंदर सेवा। कुठे गरम पाण्यात पाय ठेवून शेक घेण्यासाठी खास व्यवस्था, तर कुठे मेडिकल कॅम्पमध्ये औषधे, स्प्रे आणि प्राथमिक उपचार। पायातल्या चपला तुटल्या तरी काळजी नाही, मोफत चप्पल दुरुस्तीची सेवाही या ठिकाणी सुरू होती। कोणी पाणी देत होतं, कोणी नाश्ता, कोणी औषधं, तर कोणी अनोळखी वारकऱ्यांच्या थकलेल्या पायांची काळजी घेत होतं। आणि हेच तर या वारीचं खरं सौंदर्य आहे। इथे प्रत्येकजण वारकरी आहे आणि प्रत्येकाच्या मनात सेवा आहे। पाय थकतात पण मन मात्र थकत नाही, कारण प्रत्येक पावलागणिक शेगाव जवळ येत असतं आणि मुखातून पुन्हा एकच नाम निघतं, ते म्हणजे गणगण गणात बोते। आणि शेवटी जेव्हा शेगावची वेस दिसते तेव्हा इतका वेळ चाललेला थकवा कुठे जातो जाणवतच नाही, कारण समोर असतात आपले गजानन माऊली। ही वारी म्हणजे केवळ चालण्याचा प्रवास नाही आहे, तर ही आहे श्रद्धेची वाट, सेवाभावाची वाट आणि माऊलींच्या चरणी पोहोचण्याची वाट। श्री गजानन महाराज, अशी भक्ती, अशीच सेवा आणि तुमच्या चरणांची अशीच वाट कायम आमच्या आयुष्यात राहू द्या। श्री गणगण गणात बोते। श्री गजानन महाराज की जय। धन्यवाद।